वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी आणि या दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो. सकाळी पहाटे उठून मी अभ्यंग स्नान केली आहे. आता थोडासा लेट झाला मला ब्लॉग चालू करायला, सॉरी त्याच्याबद्दल. पण तुम्हाला शुभ दीपावली, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला तयार होऊया दिवाळीच्या पहिल्या दिवसासाठी. तर हा ड्रेस आहे माझ्या पहिल्या दिवसासाठी, तो आपण घालूया. हा ड्रेस लाईनचा पंजाबी ड्रेस घालणार आहे. सो अमेझिंग. येल्लो आणि पिंक कलरचा आहे. असं मी भरपूर वेळ घातला नाही, यावर्षी नाही घेतला आहे मी नवीन. हा मी 2-3 वर्षापूर्वीचाच आहे माझा. मी जास्ती घातला नव्हता, हा एवढा आवडायचा नाही म्हणून. पण यावर्षी मी विचार केला की मी यावर्षी हा घालणारच पहिला अंगवेलीला. सो मी आता हा घालते आणि तुम्हाला दाखवते कसा दिसतोय. आणि नंतर आपण मेकअप करायला घेऊया. तर हा पंजाबी ड्रेस मी घातलेला आहे. त्याच्यावर ही ओढणी आहे, ही अशी चांगलीशी ओढणी आहे ऑरेंज आणि पिंकमध्ये. मला पूर्ण ड्रेस येल्लो आणि पिंकमध्ये, येल्लो पिंक आणि ऑरेंज या शेडमध्ये. आणि नंतर तुम्हाला मी फुल लुक दाखवेन माझा, फुल मी ड्रेस दाखवेन माझा कसा दिसतोय तो. त्याआधी आपण मेकअप करून घेऊया, एक्सरसाइज घालूया. तर मी विचार करते हा ब्रेसलेट घालू की हा ब्रेसलेट घालू, त्यात मी कन्फ्यूज आहे. हा सिंपल साधा असा, म्हणजे एकदम मिनिमलिस्टिक आहे, एकदम साधा असा. आणि हा थोडासा हेवी आहे. विच वन लुक्स गुड? मी हा घ्यायचा विचार करते. हाच मिनिमलिस्टिक आहे, थोडं दिवाळी आहे, दिवाळी माहिती होतं चांगला अजून असं पाहिजे म्हणून हे घालते मी. तर तुम्हाला दाखवते. त्याच्यावरती मी ही रिंग घालते, ही अशी एस्थेटिक रिंग आहे, ती मी घालते. असं ही रिंग आहे, मी घालते. त्यानंतर आता आपण इयरिंग्ससाठी जाऊया. इयरिंग्समध्ये मी हे सिलेक्ट केले पिंक कलरची, येलो आणि पिंक कॉम्बिनेशन आहे ड्रेसला, तर पिंक मॅच होईल. तर एक कुठल्या कलरचं घ्यायचं, तर मी हे पिंकचं घालते. माझे सगळे एक्सरसाइज घालून झाले, इयरिंग्स आणि कानातले. तर आता आपण मेकअप करायला चालू करूया. असा मला हा मेकअप किट आहे, यामधले आपण जर मेकअप करायला चालू करूया. पहिलं थोडीशी सुकी करते. हा माहिती काय ओलं हवी असेल तर मी ते बिना फॅनची बसली नाही, ते शूट करते तिथलं बघूया. विथ नो सेइंग पहिलं मॉइश्चरायझर होतं मेकअपमध्ये, पहिलं मॉइश्चरायझर वापरायचं असतं. ते पहिलं मी मॉइश्चरायझर वापरते चेहऱ्यासाठी. इथे मी हे अप्लाय करणार आहे, बिल्डिंग व्हाईट लोटस ग्रे क्रीम. बिल्डिंगची व्हाईट लोटस ग्रे क्रीम वापरते. तर आता थोडीशी घ्यायची, भरपूर चालते. मी रोजची बाहेर मार्केट मी लावते ही. तर ही भरपूर संपत नाही, मी कधीपासून वापरत झाली तरी 15-20 दिवस झाले. मला वाटतं ही थोडीशी जाईल, महिना 6-7 महिने जातील याच्यावर. लेट्स सी. तर ही खूप मस्त आहे, तर पण मस्त आहे. तर कसं हे चांगलं होतं, हे मेकअप चांगला राहतो. तर क्रीमचा प्रोडक्ट नेक्स्ट स्टेप आहे कॉम्पॅक्ट पावडर. ही पण पिलग्रिमची मी कॉम्पॅक्ट पावडर वापरते. कॉम्पॅक्ट पावडरचा आधी एक स्टेप राहिला आहे. सॉरी आपल्याला मस्कारा हायलाइट म्हणजे कन्सिलर लावायचं विसरलो आपण. कन्सिलर लावून
आमच्या पाठी कन्नवाडला दिवाळी पहाट असते, तर तिथे जाताना मी दाखवेन. मी गेल्या वर्षी पण जायची, माझा मला कंटाळा आला जायचा. ते गर्दीमध्ये नुसती गर्दी असते. यावर्षी मी विचार केलाय दादरला पण जायचं. दादरला शिवाजी पार्कमध्ये ते आतिषबाजी तर करतात ना, तिथे पण जायचा विचार करते. गेली तर तुम्हाला मी ब्लॉग करून दाखवेन. स्टे ट्यून. तोपर्यंत मी मला मेकअप आवडते आणि तुम्हाला फुल लुक दाखवते. एक लिपस्टिक आहे माझी फेवरेट लिपस्टिक. मी फेस्टिव्ह लुकमध्ये भरपूर वापरते. भरपूर वेगळे भरपूर लिपस्टिक आहेत, पण मला ही जास्ती आवडते. लॉंग लास्टिंग आहे म्हणून ही वापरते. ही नाही तर मला ही पण आवडते, एक शुगरची. ती पण क्यूट आहे. हिला न्यूड शेड भरपूर मस्त आहे. मला असा हा पिंक कलर आवडतो, आम्ही हा लावतो. हा आहे आमचा दिवाळीचा फराळ. सगळं दाखवलं आहे. लाडू, 2 प्रकारचे लाडू, रव्याचा लाडू, मुगाचा लाडू, करंजी, चकली आणि चिवडा आणि शंकरपाळी, याचे सगळे प्रकारचे आमच्याकडे फराळ बनतो. तर हा आता आम्ही खातोय. सगळं तयार बियार होऊन मी तो खाते आता पहिला. तर आता मी फराळ टेस्ट ट्राय करते. हा होता दिवाळीचा माझा फुल लुक. माझा फुल ड्रेस, मेकअप आणि हेअरस्टाईल करून झालेला हा माझा फुल लुक होता. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला. A few moments later. आता मी चालले दिवाळी पहाटला. दिवाळी पहाट सकाळी असते, पण आता मी लेट चालली आहे, तर मी दिवाळी पहाटला चालली. तुम्हाला दाखवते तिथे काय मजा मस्ती असते. स्टे ट्यून. इथे कन्नवनगर 2मध्ये दिवाळी पहाट होती, आराध्या म्हणून. तिथे मी गेलेली दिवाळी पहाट बघायला. म्हणजे ढोल ताशा पथक परफॉर्म करत होते, तर ते मी बघण्यासाठी थांबलेली.
टाईपचे फोटो बूथ्स ठेवलेली, 2-3 टाईपचे फोटो करायला जागा ठेवलेली, ते बॅकग्राऊंड चांगला केलेलं. नंतर आम्ही आलो दुसऱ्या दिवाळी पहाटला, प्रारंभ दिवाळी पहाटला. ती होते विकास स्कूलच्या मेन गेटच्या इथे, म्हणजे रोडवर. हे समोर विकास स्कूल होते, त्या मेन गेटवर हे होतं. इथे सगळे स्कूलचे मुलं, इथे सगळे मुलंच असतात सगळीकडे, डान्स बिन्स करत असतात. इथे भरपूर गर्दी होती, म्हणून मी इथे आतमध्ये एकदम डीप नव्हती गेलेली.